केलं ना. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आरोग्य तपासणीतून बोलतोय मी. आपण जे आता आरोग्य तपासणी करतोय त्यात स्टार्टिंगला तुमचं आता बीपी वगैरे घेतलं जातं, बीपी शुगर वगैरे घेतलं जातं. त्यानंतर तुम्हाला जे मेडिकलला आपण टेस्ट करतो त्यात 3 ट्यूबांमध्ये आपण ब्लड घेतो. 2 येलो कलरचे ट्यूब असतात आणि एक EDTA कलरची लेव्हेंडर कलरचे ट्यूब असते. त्यात तुमच्या 3 ट्यूबांमध्ये तुमचे 32 पॅरामीटर रन होतात, 32 प्रकारचे टेस्ट होतात. टेस्ट अशा प्रकारे असतात, तुमच्या शरीरात किती रक्त आहे, CBC पासून LFT, RFT, लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल सगळं म्हणजे थायरॉइड वगैरे सगळ्या टेस्ट होतात तुमच्या. त्याच्यात तुमचे HIV वगैरे त्या पण टेस्ट होतात, कॅन्सरच्या पण टेस्ट होतात तुमच्या. त्या टेस्ट झाल्यानंतर त्यात जर तुम्हाला टेस्टमध्ये काही कमी जास्त आले, विटॅमिन वगैरे कमी आले, तर त्याच्या गोळ्या औषधं तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतं किंवा स्वतः आम्ही आणून देतो त्या गोळ्या औषधं. जर रिपोर्टमध्ये काही तुम्हाला कमी जास्त म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काही कोणता आजार वगैरे उद्भवला, त्याची ट्रीटमेंट पण आपण 2 लाखापर्यंत प्रत्येकी पॉलिसी देतो. पण प्रत्येकी घरातल्यांचं टोटल सगळ्यांचं मेडिकल होणं आवश्यक आहे. मेडिकलसाठी पात्रता अशी आहे, नवरा बायको 2 मुलं, मुलांचं वय 10 ते 18 आणि सासू सासरे किंवा आई वडील या 6 जणांचं मेडिकल कंपल्सरी होणं आवश्यक आहे, तर त्यांना पॉलिसी लागू होते. बरं, इथे हॉस्पिटल कोणते कोणते आहेत आता? हॉस्पिटलची यादी मी तुम्हाला सेंड करतो, कारण हॉस्पिटल तालुका वाईज वेगवेगळे दिलेत आपल्याला. त्याची यादी मी तुम्हाला ग्रुपला सेंड करतो. आणि ते कार्ड आज दिलेले आहेत आज ह्यामध्ये, त्या कार्डचा काय उपयोग आहे, काय या असं? कार्ड तुम्हाला हॉस्पिटलसाठी यूज होणार आहे. ते कार्ड अशा प्रकारे असतं. तुम्हाला इथं वरती तुम्हाला लाभार्थ्याचं नाव येतं, त्या लाभार्थ्याचा नोंदणी क्रमांक येतो, परत त्या कुटुंबातले किती लोकांचं मेडिकल झाले ते मेडिकलचं सगळी तुम्हाला डिटेल येते. स्वतः असेल तर स्वतः केलं असेल तर स्वतःचं, आणि कुटुंब केलं असेल तर कुटुंबाचं. नंतर इथं तालुका येतो तुम्हाला आणि एक जिल्हा येतो आपला पुणेच. इथं पुढं स्कॅनर पण दिलाय तुम्हाला ते पेशंट ऍप्लिकेशनसाठी. त्यात तुम्हाला सगळे टेस्ट वगैरे तुमच्या रिपोर्ट वगैरे तिथं दिसतील तुम्हाला. आणि हे कार्ड आपल्याला हॉस्पिटलसाठी खूप महत्वाचं आहे हे कार्ड. आणि मेडिकल करून घेणं तर ते कंपल्सरीच आहे तुम्हाला सगळ्यांना. फक्त भांडी भेटून काय फायदा नाही ना, मेडिकलचा पण फायदा झाला पाहिजे तुम्हाला. आणि हा टेस्ट पण तुम्हाला आहे ना प्रत्येक आजारावरती आहे तुम्हाला. हिवताप असू द्या, डेंग्यू आणि मलेरिया असू द्या, सर्दी वगैरे, पोटदुखी, डोळ्यांची तपासणी असू द्या. मी स्वतः आहे ना डोळ्यांचे ऑपरेशन स्वतः मी करून दिलेले आहेत. म्हणजे ओतूर ह्या साईडला, आळेफाटा साईडला आहे ना फ्रीमध्ये सगळ्यांचं करून दिलेलं आहे मी. मला कॉन्टॅक्ट केला तरी चालते. ओके, कुठल्या पण प्रकारचं ऑपरेशन वगैरे असू द्या ते आपण करून देऊ. माझा एक प्रश्न आहे सर, की छोटा मोठा आजार म्हणजे छोटा मोठा आजार झाला किंवा नाही, इथं दिलंय ना डेंग्यू आणि मलेरिया, सर्दी आणि खोकला. नाही ते नाही म्हणायचं मला, व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा काय झालं तर आपण त्या ह्या कार्डचा वापर करू शकतो का? नाही, व्हायरल इन्फेक्शन साठी तर नाही करू शकत. आणि ऍटलिस्ट ऍडमिट वगैरे झाले तुम्ही, कुठला काही प्रोसेस असेल तुम्हाला तर ती करून देऊ शकतो आपण. येस येस येस. त्यात तुम्हाला आता इथं गर्भधारणेसाठी पण पैसे वगैरे भेटतात. ते कर्करोग, अशक्तपणा, उच्च रक्तदाब हे सगळं जेवढं टेस्ट आहेत ना ते सगळं होतं तुम्हाला. ओके, मोतीबिंदूचं पण ऑपरेशन होतं, ते लेन्स वगैरे ते आपण गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं सगळ्या गोष्टी. ओके सर, ओके, धन्यवाद सर. थँक्यू.